नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून सुमारे 14,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या भागामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। महापौर हिमगौरी आडके यांनी परिस्थितीचा आढावा घेत 300 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याची माहिती दिली आहे। सराफा बाजारातही पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान झालं असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। जिथे पाणी शिरायची शक्यता होती त्याकरता जर आपली पातळी वाढली असती, जी पहाटे वाढली सुद्धा, तर त्या अनुषंगाने आपण आपत्कालीन पथकं त्या ठिकाणी तैनात केले होते। जिथे जिथे आम्हाला वाटलं की इथे त्रास होऊ शकतो, मिलिंदनगर परिसर असेल, तशा सूचना देखील आम्ही दिलेल्या होत्या। मुंबई नाका परिसर, मिलिंदनगर, भारतनगर या सगळ्या ठिकाणी आम्ही सूचना दिल्या होत्या। त्याचा फायदा एक झाला की जेव्हा पूर पातळी वाढली तेव्हा त्या नागरिकांनी स्वतःहून फोन करून आम्हाला सांगितलं आणि त्यांना आम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे आणि आता त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे।